या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. अनिका कमळीच्या हाताला धरून तिला बाहेर घेऊन येते आणि मग मोठमोठ्याने घरातील सगळ्यांना हाक मारू लागते. तिचा आवाज ऐकून सगळेजण हॉलमध्ये येतात आणि जेव्हा ते कमळीला पाहतात तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. अनिका म्हणत असते की बघितलं ना मॉम, बघितलं ना ग्रॅनी आजी, ही गावछाप कमळी कशी चोरून आपल्या घरात घुसली आहे ते. आणि मग त्यानंतर रागिनी आणि कामिनी पुन्हा एकदा कमळीचा अपमान करायला तिला वाटेल ते बोलायला सुरुवात करतात. पण तितक्यात ऋषी त्या ठिकाणी येतो आणि म्हणू लागतो की तुम्ही प्लीज कमळी काय म्हणते हे एकदा ऐकून तरी घ्या. आणि ऋषीला पाहून रागिनीला आणि कामिनीला आश्चर्य वाटतं. त्या दोघीजणी याला विचारत असतात की ऋषी, मुळात तू या कमळीची बाजू कशासाठी घेतोयस. ऋषी म्हणत असतो की प्लीज ती काय बोलते हे एकदा तुम्ही ऐकून तरी घ्या. परंतु कामिनी म्हणते की ऋषी, तुला माहीत नाही ही कमळी कशी आहे ते. अरे, हिच्यामुळे माझ्या दादाला किती त्रास झाला आहे. मात्र तितक्यात राजन म्हणतो की हे बघ आत्या, जर ऋषी सांगत असेल तर मला असं वाटतं की आपण एकदा कमळीचं म्हणणं ऐकून घेऊ. पण तितक्यात रागिनी मोठ्याने ओरडून म्हणते की राजन, तुला मध्ये बोलायची काही गरज आहे का. प्लीज तू शांत बस. आणि तिच्या अशा बोलण्यामुळे राजनला शांत बसावं लागतं. पण तितक्यात अन्नपूर्णा सदानंदला घेऊन त्या ठिकाणी येते. तर कामिनी लगेच तिच्याकडे जाते आणि म्हणू लागते की अगं वहिनी, बघितलंस ना ही कमळी कशी चोरून आपल्या घरात घुसली येते. हिची हिंमत तर बघ, हिने पुन्हा दादाच्या पायाला त्या तेलाने मालिश केली. मला तर ना खरंच या मुलीचं आता आश्चर्य वाटतंय. आणि त्यातच आता राजन आणि ऋषी देखील या मुलीची बाजू घेत आहेत. मला तर कळतच नाही काय बोलावं ते. पण त्यावेळी अन्नपूर्णा म्हणते की कामिनी, खूप बोललीस तू, आता थोडी शांत राहा. आणि मग ती स्वतः कमळीकडे जाते. तर कमळी घाबरूनच खाली मान घालते. पण अन्नपूर्णा तिला म्हणते की कमळी, घाबरू नको, तू इथे येऊन कोणतीही चूक केलेली नाही आहेस. बरं झालं तू इथे आली. पण ते ऐकून रागिनी चिडून म्हणते की आई, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का. अहो, ही मुलगी चोरून आपल्या घरात घुसली आणि तुम्ही म्हणताय की बरं झालं तू घरात आली. पण त्यावेळी अन्नपूर्णा मोठ्याने ओरडून म्हणते की मी बोलते ना, मग मध्ये कोणीही बोलायचं नाही. त्यामुळे रागिनी घाबरूनच तोंड बंद करते. आणि मग अन्नपूर्णा राजनकडून त्या तेलाचे रिपोर्ट घेते आणि सगळ्यांना दाखवत विचारते की हे काय आहे, तुम्हाला माहिती आहे का. त्यामुळे सगळेच जण आश्चर्याने अन्नपूर्णाकडे आणि त्या इन्व्हलपकडे बघू लागतात. अन्नपूर्णा म्हणत असते की मला आणि राजनला शंका आली होती, म्हणूनच आम्ही कमळी गावावरून जे तेल घेऊन आली होती आणि वाटीमध्ये जे तेल होतं ते टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठवलं. आणि आता त्याचेच हे रिपोर्ट आहेत. आणि ते ऐकून रागिनी, कामिनी आणि अनिका यांना तर मोठा धक्काच बसतो. त्या तिघीजणी खूपच घाबरतात. तर अन्नपूर्णा सगळ्यांना सांगते की कमळी गावावरून जे तेल घेऊन आली होती त्या तेलामध्ये कोणतंही विषारी द्रव्य नव्हतं. तेल पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. मात्र जे तेल वाटीमध्ये होतं त्या तेलामध्ये एक विषारी द्रव्य सापडले. आणि याचा अर्थ असा होतो की कोणीतरी मुद्दाम त्या तेलाच्या वाटीमध्ये ते विषारी रसायन मिसळलं होतं, जेणेकरून यांना त्रास व्हावा. आणि हे ऐकून रागिनी, कामिनी आणि अनिका घाबरून एकमेकींकडे बघू लागतात. तर अन्नपूर्णा कमळीला म्हणते की कमळी, तुझी काही चूक नाही आहे, तू निर्दोष आहे. आणि हे ऐकून कमळीला आणि ऋषीला खूप आनंद होतो. कमळी रडतच अन्नपूर्णाचे आभार मानते. आणि मग त्यानंतर राजन म्हणतो की बाबांना माहीत आहे त्या तेलाच्या वाटीमध्ये कोणी विषारी द्रव्य मिसळलं. जरी त्यांना बोलता येत नसलं ना तरी ते इशारा करून नक्कीच सांगू शकतात. आणि ते ऐकून या तिघीजणी मात्र खूपच घाबरतात. आणि मग ते सदानंद आजोबा कामिनीकडे इशारा करतात आणि त्यामुळे कामिनी घाबरते. घरातील सगळेच जण तिच्याकडे बघू लागतात. मात्र कामिनी तिच्याच पाठीमागे घरातील जी सर्वंट उभी असते तिच्यावर ते सगळे आरोप ढकलून देते. ती म्हणू लागते, म्हणजे या बाईने त्या तेलामध्ये विषारी द्रव्य मिसळलं का. आणि त्यावेळी सदानंद असं नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र कामिनी त्यांना पुढे काही बोलूच देत नाही, कोणता इशारा करूच देत नाही. ती सरळ त्या सर्वंटकडे जाते आणि तिला विचारू लागते की काय गं, तुला लाज वाटत नाही का, तुझी हिंमत कशी झाली माझ्या दादाला त्रास देण्याची. तर ती बिचारी सर्वंट रडतच म्हणते की माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काही केलेलं नाही आहे. पण कामिनी सरळ तिचा हात पकडते आणि तिला घराच्या बाहेर घेऊन येते. आणि त्यामुळे अनिकाच्या आणि रागिनीच्या मात्र जीवात जीव येतो. आणि मग कामिनी मोठमोठ्याने त्या बाईवर ओरडू लागते. तिला म्हणू लागते की अगं, तुला लाज वाटत नाही का, माझ्या दादाला त्रास देण्याची तुझी हिंमत कशी झाली. आम्ही इतके दिवस घरात साप पाळला होता, तर आता ना आम्ही अजिबात तुझ्यावर दयामाया दाखवणार नाही, तुला मी कामावरून काढून टाकते. आणि ते ऐकून ती बाई खूप घाबरते, माफी मागू लागते. तर कामिनी गुपचूप तिच्या हातामध्ये भरपूर पैसे ठेवते आणि म्हणते की आता पटकन इथून निघून जा. त्यामुळे मग
ती बाई देखील तेथून रडतच निघून जाते. मग कामिनी नाटक करत आतमध्ये येते. ऋषीचे आणि कमळीचे आभार मानू लागते. कमळी पुढे तर ती हात जोडून म्हणते की कमळी बाळा, मला माफ कर गं. त्या दिवशी माझ्याकडून चूक झाली. मी तुझ्यावरच वाटेल ते आरोप केले, तुला घरातून बाहेर काढलं. पण खरी चूक तर त्या बाईची होती. खरंच आमच्याकडून खूप मोठा गुन्हा झाला. आणि त्यावेळी कमळी मात्र रागातच कामिनीकडे बघत असते. आणि मग त्यानंतर ती अन्नपूर्णाकडे जाते. हात जोडून तिला म्हणू लागते की आजी, मला माफ करा. मी आज तुमच्या घरामध्ये अशी चोरून घुसले. पण मला ना फक्त आजोबांच्या पायाला तेल लावून द्यायचं होतं, कारण त्या तेलाने खरंच फरक पडतो. आजोबा लवकरात लवकर बरे व्हावे एवढंच मला वाटत होतं. आणि त्यावेळी अन्नपूर्णा म्हणते की बाळा, तू घरात येऊन कोणतीही चूक केलेली नाही आहे. खरं तर मी तुला फोन करून बोलावणारच होते, कारण जे काही घडलंय त्यामुळे मला तुझी माफी मागायची होती. त्या दिवशी यांचा तो पाय पाहून मी खूप घाबरले होते, सैरभैर झाले होते. मी कोणताही विचार केला नाही, तुझ्यावरच शंका घेतली आणि तुला घरातून जायला सांगितलं. एकदाही तुझं म्हणणं ऐकून घेतलं नाही. पण आता मला माझी चूक लक्षात आली आहे. मी खरंच खूप मोठी चूक केली गं, मला माफ कर. आणि ती मग कमळीपुढे हात जोडते. तर कमळी रडतच म्हणते की आजी, तुमचे हे हात आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आहे, माफी मागण्यासाठी नाही. तुमचा गैरसमज दूर झाला हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण आता मी पुन्हा या घरात येणार नाही, कारण माझ्या घरात येण्यामुळे अनेक लोकांना त्रास होतो. त्यामुळे तुमच्या घरातील शांतता भंग पावते आणि ते मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी ठरवले की यापुढे या घरात यायचं नाही. मला माफ करा. आणि मग ती अन्नपूर्णाचा आशीर्वाद घेते आणि तेथून निघून जाते. तिच्या पाठोपाठ ऋषीसुद्धा जातो. त्यामुळे ती अनिका चिडते, पण रागिनी तिला शांत राहायला सांगते. तर कामिनी हसतच सदानंदकडे बघत असते. त्यानंतर आपण पाहतो की ऋषी कमळीला तिच्या हॉस्टेलवर सोडण्यासाठी जातो. आणि त्यावेळी तो तिचं कौतुक करत म्हणत असतो की तू आज जे काही वागलीस ना, त्यामुळे मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय. आणि मग त्यानंतर तो कमळीला सांगतो की आज मी तुझ्यासाठी एक स्पेशल गिफ्ट घेऊन आलोय. आणि मग त्यानंतर तो ते गिफ्ट कमळीला देतो. कमळीला मात्र ते गिफ्ट कसं घ्यावं हे कळत नाही. मात्र ऋषी तिला म्हणत असतो की हे बघ, एकदा तू हे गिफ्ट उघडून तर बघ, नसेल आवडलं तर मग मी नाही तुला फोर्स करणार. त्यामुळे कमळी ते गिफ्ट उघडायला सुरुवात करते. तर त्यामध्ये तिचा, सरूचा आणि आबांचा फोटो असतो. ऋषीने छान फोटो फ्रेम बनवून आणलेली असते आणि त्यामुळे कमळीचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. नकळतपणे तिचे डोळे भरून येतात आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून ऋषीलाही खूप आनंद होतो. आणि मग तो मुद्दाम मस्करी करत म्हणतो की तुला जर हे गिफ्ट आवडलं नसेल तर मग तू परत कर. मात्र कमळी हसतच म्हणते की नाही ऋषी सर, हे खरंच खूप छान गिफ्ट आहे. मी तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाही. तर ऋषी हसून म्हणतो की अगं मग नको मानू. आणि मग त्यानंतर कमळी ऋषीचा निरोप घेते आणि हॉस्टेलवर जाते. त्यानंतर ती निंगीला आनंदाने सांगू लागते की तुला माहिती आहे का आज मी काय घेऊन आली येते. आणि मग ती फोटो फ्रेम निंगीला दाखवते. निंगीला देखील खूप आनंद होतो. तिला लगेच समजतं की हे नक्कीच ऋषीने केलं असणार. ती कमळीला म्हणते की मला माहिती आहे ऋषी सरांनीच ही फोटो फ्रेम दिली ना तुला. आणि त्यावेळी कमळीही हसून हो म्हणते. आणि मग निंगी तिला सांगते की तू इथेच थांब, मी थोड्याच वेळात बाहेर जाऊन येते. आणि मग ती रूममधून बाहेर पडते. कमळी मात्र ती फोटो फ्रेम जवळ कवटाळूनच बसते. त्यानंतर आपण पाहतो की डॉक्टर सदानंद आजोबांचा पाय चेक करण्यासाठी येतात. त्यांचा पाय बऱ्यापैकी बरा झालेला असतो. त्यामुळे डॉक्टर आश्चर्याने म्हणतात की खरंच हा एक चमत्कार आहे. इतक्या कमी वेळामध्ये पाय कसा काय बरा झाला काय माहिती. आणि मग अन्नपूर्णा त्या डॉक्टरांना तेलाबद्दल सांगते. त्यामुळे डॉक्टर म्हणतात की माझा आयुर्वेदावर पूर्ण विश्वास आहे. नक्कीच त्या तेलाने केलेल्या मसाजमुळे यांचा पाय लवकर बरा झाला असावा. तुम्ही ती मसाज कंटिन्यू करा. आणि त्यावर अन्नपूर्णा आणि राजनही आनंदाने हो म्हणतात. त्यानंतर मग अन्नपूर्णा कामिनीला म्हणते की कामिनी, कमळीमुळे यांचा पाय बरा झाला आहे. त्यामुळे आता तू जे काही बोलली होतीस ते तुला करायला हवं. तर कामिनी आश्चर्याने विचारते की काय गं वहिनी, मी काय बोलले होते. तर अन्नपूर्णा हसून म्हणते की तुला आठवत नाही का, अगं कालच तर तू म्हणाली होतीस ना की जो कोणी माझ्या दादाचा पाय बरा करेल त्याला मी हात जोडून या घरामध्ये घेऊन येईल, त्याचं आदरातिथ्य करेल. त्यामुळे आता तू, रागिनी आणि अनिका यांनी कमळीकडे जायचं, तिची माफी मागायची आणि तिला सन्मानाने या घरात घेऊन यायचं. आत्ता मी एका मीटिंगसाठी जाते, पण जेव्हा मी परत येईल ना तेव्हा मला कमळी या घरात हवी आहे. आणि ते ऐकून या तिघींनाही मोठा धक्काच बसतो. मग कामिनी तेथून निघून जाते. अनिका मात्र चिडून म्हणत असते की मी अजिबात त्या गावछापकडे जाणार नाही आहे. तर रागिनी तिला सांगते
सांगते की तू नको काळजी करू, मी आणि तुझी आजी काय करायचं ते बघून घेऊ. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.